पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। भाजप पक्षाने उमेदवारी नाकारली, पण धनुष्यबाणाने दिली साथ। उद्योजक विनायक यादव यांची भाजपवर नाराजी कायम। प्रभाग 2 विकास केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळेच, भाजपने श्रेय घेऊ नये। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडीचे अध्यक्ष माननीय विनायक यादव यांनी गेल्या 7 वर्षापासून प्रभाग 2 मध्ये विविध क्षेत्रात काम करत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम केले। भाजपमधून त्यांना उमेदवारी मिळावी अशी आशा होती, परंतु भाजपच्या अंतर्गत राजकारणाने त्यांचा विश्वासघात केला, अपेक्षाभंग केला असल्याचा आरोप विनायक यादव यांनी यावेळी केला आहे। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारीचा शिक्कामोर्तब प्रसंगी कुपवाडच्या एका आयत्या उमेदवाराला भाजपने संधी दिल्याचे यादव यांनी धनुष्यबाण हाती घेऊन प्रभाग 2 मधून शिवसेना पक्षामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रभाग 2 मधील विकास कामे केवळ एकनाथ शिंदे साहेबांच्या नगररचना विभागातून झाले असून भाजपने याचे श्रेय घेऊ नये अशी अप्रत्यक्ष टीका यावेळी विनायक यादव यांनी केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते शंभूराज देसाई, मोहन वनखंडे, जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील, संजय बापू विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली आपणही निवडणूक लढवू। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते शंभूराज देसाई, मोहन वनखंडे, जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील, संजय बापू विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली आपणही निवडणूक लढवू व जिंकू। महानगरपालिकेवर भगवा फडकवू असा विश्वास यावेळी विनायक यादव यांनी दिला आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज। नमस्कार, मी विनायक दत्तात्रय यादव, वार्ड क्रमांक 2 मधून शिवसेना शिंदे गटातून, ओपन गटातून, पुरुष गटातून, सर्वसाधारण गटातून उभा आहे। मी गेले 7-8 वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो। गेले 8 वर्षामध्ये भरपूर काम केलं, परंतु पक्षानं मला ऐन वेळेला ज्यावेळेला मला पक्षाची गरज होती त्यावेळी मला पक्षानं उमेदवारी नाकारून माझ्यावर अन्याय केला। तथापि लगेचच माननीय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षानं मला उमेदवारी देऊन मला न्याय दिला। ह्यामध्ये वनखंडे सर असतील, बजरंग भाऊ पाटील असतील, पूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी आम्हाला त्यांची भेट घालून, तसेच माननीय एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व पटवून दिलं। कारण का भागातला जो विकास झालेला आहे तो नगरविकास खात्यातून झालेला आहे। ते खातं माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। एकनाथ शिंदे एक धडाडीचे नेतृत्व आहे, त्यांच्या माध्यमातून आज आमच्या प्रभागात बरीच कामं झालेली आहेत। हा निधी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या प्रभागात दिलेला आहे, त्यामुळे त्यात तर निदान कोण श्रेय घेऊ नये। कारण हे व्यक्तिमत्व शिंदे साहेबांचं आपण त्यांच्या मुख्यमंत्री कालावधीपासून जाणतो। लाडकी बहीण योजना हे सुरू करणारे एकमेव भारतातले मुख्यमंत्री आहेत। त्यांनी महिलांना घर बसल्या 1500 रुपये देण्याची योजना आखली, नंतर ती वाढवली। तसेच वेगवेगळ्या नगरविकासाच्या खात्यातून शहराचा विकास करण्याचा, कायापालट करण्याचा त्यांनी चांग बांधलेला आहे। आणि अशा उमेद असणाऱ्या नेतृत्वाखाली मला त्यांनी तिकीट देऊन माझ्यासारख्या एक उद्योजकाला न्याय दिलेला आहे। आणि नक्कीच मी त्यांच्या विश्वासाला पात्र राहीन आणि प्रभागाचा पूर्ण कायापालट केल्याशिवाय सोडणार नाही, हेच एवढं सांगतो। माझं चिन्ह धनुष्यबाण आहे, तरी सर्व प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्रमांक 2 मिरजेकडचा भाग हा अविकसित आहे, त्याच्याकडे कोणाचं दुर्लक्ष आहे। त्यामुळं मागील नगरसेवकांनी काय केलं,
कसं काम केलं आहे ह्याच्याकडं आम्ही आता त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवणार नाही. आम्ही निवडून येऊन हा आमचा प्रभाग क्रमांक भाग जो मिरजेचा दुर्लक्षित भाग आहे, अन्याय झालेला भाग आहे, याचा विकास 100% केल्याशिवाय मी राहणार नाही एवढीच खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला की. भारतीय जनता पक्षानं आम्हाला तिकीट दिलं नाही कारण ते सध्या त्यांच्याकडं इनकमिंगचा आणि त्यांचा क्रायटेरिया काय माहीत नाही. कुणाला फेवर करायचं, कुणाला अनफेवर करायचं, हा सगळा भाग होता. त्यामध्ये त्यांची कमिटी होती. वेळोवेळी आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. 10 बूथ होते. 10 बूथमध्ये माझ्याकडे जेवढी बूथ होती त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना भारतीय जनता पक्षाला विधानसभेत लीड दिलं होतं. आणि इतकं असतानासुद्धा जर आम्हाला तुम्ही नाकारत नव्हता, आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हे आमचे टास्क आहेत, सगळे टास्क पूर्ण केले. त्यानंतर विधानसभेला प्रामाणिक राहिलो, खासदारकीला प्रामाणिक राहिलो आणि जो उमेदवार देईल त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ राहिलो. आणि पुन्हा ज्यावेळेला आमची वेळ आली त्यावेळेला ज्याने विधानसभेला वेगळ्या पद्धतीनं काम केलं, ज्याने लोकसभेला वेगळ्या पद्धतीनं काम केलं, त्या पक्षातील लोकांना घेऊन भारतीय जनता पक्षानं आमच्या भागातच नाही वेगवेगळ्या भागात हीच परिस्थिती आहे. त्यामुळं असं जर होत असेल तर आम्ही ज्या कारणानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं पक्ष आहे म्हणून गेलो होतो, तो विषय इथं तत्त्वाचा जो विषय होता तो कुठे गेला असं आम्हाला म्हणणं होतं की युवकांना संधी द्या, जे खरोखरच एकनिष्ठ आहेत त्यांना संधी द्या. ते न देता पुन्हा पुन्हा तेच चेहरे देऊन आपल्या भागाचा कसा विकास होणार. आणि हे फार घातक असतं. संघटना ही मोठी होत असते ते एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ह्याच्यावर. ही नाराजी त्यामुळं आली आणि त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मार्ग अवलंबला. एका कर्तृत्वान माणसाच्या हाताखाली काम करणं आम्ही पसंत केलं. पत्ता कट करण्याचा कट रचला हे त्यांनाच माहीत असेल. कारण ऐन वेळेला आम्हाला सांगत येईल तुम्ही काम करत राहा, पक्ष काम करणाऱ्या माणसाला संधी देत आहे. आम्ही 90% समाजकारण केलं आणि शेवटच्या क्षणाला 10% यांच्याकडे जाणे, यांच्याकडे सांगणे, जे आपल्याला आपल्या स्वामीनिष्ठेला स्वाभिमानाला पटत नाही अशा गोष्टी कराव्या लागल्या की आम्हाला तिकीट द्या, आम्ही एवढं काम केले, वारंवार सांगायला लागलं. परंतु ते त्यावेळेलासुद्धा त्यांच्याकडनं मला असा फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. फक्त होय करणार नक्की आहे, तुम सर्वे येऊ दे अशी टोलवाटोलवीची उत्तरं देण्यात आली. आम्ही काही काळ त्यांची वाट बघली, शेवट पण वाट बघितली. परंतु एकही फोन ज्यांच्यासाठी आम्ही काम केलं त्यांचा आलेला नाही. त्यामुळं आम्हाला शेवटी आमचा पर्याय निवडणं गरजेचं होतं आणि हा सक्षम पर्याय मला मिळाला. माननीय वनखंडे सर असतील, बजरंगभाऊ पाटील असतील, चांडाळ साहेब असतील, यांनी मला पटवून दिलं की पक्षाची कामं कशी आहेत, धोरणं कशी आहेत आणि तुम्ही थांबू नका, तुम्ही आमच्या पक्षातनं निवडणूक लढवा. आणि त्यासाठी सुद्धा मी त्यांच्याकडे मग मागणी केली आणि त्या मागणीचा मान राखून त्यांनी मला खऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला. त्यामुळं यापुढे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या नगरविकास खात्यामार्फत आपण प्रभाग क्रमांक 2चा कायापालट करू शकतो आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की आपण यावेळेला मला निवडून द्यावं आणि आमचं पॅनल शिंदे गटाचं त्यांना बहुमताने निवडून देऊन आपले महापालिकेत भगवा झेंडा लावायचा हा ध्येय मांडून आपण सर्वजण कामाला लागूया आणि मला आपल्या ह्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून द्या. ही विनंती.